झडपे म्हणून आम्ही इथं आलो. हा दिव्या फोन कर ना तिला. अहो नाही काकू, तिचा फोन पण बंदच लागतोय. हा गेली कुठं पोरी? आणि ती कधी असा फोन बंद करत नाही रे. तेच ना. शिवाने लग्नात तर गोंधळ घातला नसेल ना? दिव्या ती रात्री घरी आली होती का? नाही म्हणजे तुला भेटली का? नाही, एवढं करून ही गेलीच तिथे. हा देव चमत्कार घडवतो की काय? आता काय करायचं? कुणालाही काहीही करायची गरज नाही आता. आजी सीताई आल्यात. आता जे काय करायचं ना ते पोलीसच करतील. इन्स्पेक्टर, पोलीस? हेच ते शिवाचं घर आहे. ती इथेच कुठेतरी असेल. सीताई हे काय आहे सगळं? तुम्ही पोलीस का आणले तिथे? पाहुणचारासाठी तर नसतील ना आणले. कीर्ती काय बोलतीस ग तू? तुमच्या शिवासाठी आलेत पोलीस. काय? आज माझ्या भावाचं लग्न होतं. आता म्हणजे लग्न लागण्यासाठी आशू हवाय ना मंडपात. काय? हे सगळं काय चाललंय? आम्हाला काहीच कळत नाहीये हो. तुमच्या शिवाने आशूला गायब केले. गायब नाही, किडनॅप केले. काय? हो, आणि म्हणूनच चाललंय हे सगळं. शिवाने आशूला किडनॅप केलंय? हा, असं होऊच शकत नाही. तुमची शिवा काय करू शकते आणि काय नाही करू शकत हे मी सांगायची गरज नाहीच आहे. अहो अहो सीताई हे काय करताय तुम्ही? तुम्हाला तरी हे पटतंय का सगळं? माफ करा वंदनाताई, मला फक्त माझा मुलगा हवाय. साहेब मी तुम्हाला सांगते ना, ती शिवा आतमध्येच कुठेतरी असेल. तुम्ही प्लीज झडती घ्या घराची. अदम झडती का सगळ्या घराची? साहेब सीताई, आमच्या चांगल्या वागण्याचं हे फळ आहे. मी खात्रीनं सांगते तुम्हाला की आमच्या शिवाचा याच्यात काय बी हात नाही. मग म्हणून कुठे गेला माझा भाऊ? कुठे गायब झालाय? दोघांचेही फोन एकाच वेळेला बंद झाले. कसे काय? याचा काय अर्थ होतो? नाही, तुमच्याशी आम्ही चांगले वागलो ना, हेच आमचं चुकलं. कुठल्या तरी गुंडाला सूर करून घेतलं घरची. आणि ना तुमची लायकी ना हीच आहे. तुम्हाला बोट धरायला दिलं, तुम्ही हात धरायला निघालात. कीर्ती थांब. यांनी कसंही वागायचं ठरवलं तरी आपण आपली पातळी सोडायची नाही. हात खाली करा दी. काय बोलतेस ती कळतंय तुला? लय चुकीचं करतेस तू. कोणी काय बी बोलू दे, पण माझी शिवा अशी वागणारच नाही. सगळ्याला शिवाच जबाबदार आहे. माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याला, आमच्या घरात जे कलह चालले त्याला, आणि आता ही परिस्थिती. सगळ्याला शिवाच जबाबदार आहे. शिवाने काही केलेलं नाहीये. साहेब आधी तुम्ही यांना अटक करा आणि यांना जाब विचारा. मला असं वाटतं ना, शिवाला यांनी सुद्धा मदत केलेली असू शकते. यांना लहान समजून सोडू नका. गावगुंडे आहेत हे. हो साहेब, साहेब ऐकून घ्या. खरंच आम्ही काहीच केलेलं नाही आणि शिवाने पण असं काहीच केलेलं नाहीये. अहो सीताई, अहो लहान मुलं आहेत होती, त्यांना कशाला ह्या सगळ्या तोडताय? मग तुम्ही सांगा, कुठे आहे तुमची शिवा? कुठे आहे आमचा आशू? सांगितलं ना साहेब, आम्हाला नाही माहित. ए पोलिसांना ऍटिट्यूड दाखवू नको, समजला? अहो तुम्ही ना यांचं ऐकू नका. या काही सांगतायत तुम्हाला. यांचा ना खरं तर शिवावर राग आहे. ए तू तुझं तोंड बंद करा. हे सगळं काय चाललंय हो? मला तर काही कळेनासच झालंय. कीर्ती लय मोठी चूक करतेस तू. आणि सीताई, याला तुम्ही साथ देताय. साहेब तुम्ही माझं ऐका. तुम्ही चौकशी सुरू करा, कारण जर शिवा सापडली तर आशू सापडेलच. टाइमपास म्हणून नाही बोलवलंय मी. ती शिवा सापडत नाहीये ना. हा मग तिला शोधणं माझा काय संबंध? तुला कळत नाही, तू मूर्खपणा करते. तू माझ्याशी नीट बोला. ती शिवा सापडत नाहीये म्हणून तू मला इथे बोलवलं. आणि लक्षात ठेव,
तुझं सत्य इथे कुणालाच माहित नाही अजून. हो मग धमकी देतेस. तू लक्षात ठेव, माझं सत्य बाहेर आलं तर तुझी पण सगळी पोलखोल होईल. ही मूर्ख आहे का रे? बावळट, मला धमकी नको देऊस. हे बघ, ती शिवा सापडत नाहीये ना, म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथे घेऊन आली मी. हे बावळट, शिवा इथे आली तर माझं नाव बाहेर काढेलच ना. चंदनला आणि शिवाला सगळं सत्य कळलंय, तुझं आणि माझं दोघींचं. आणि हा, जर माझं नाव बाहेर आलं ना तर मी तुझं पण सगळं बाहेर काढेन. माझ्या लग्नाच्या वेळेस जे केलं होतंस ना तेही आठवतंय? चंदनला हाताशी घेतलं होतंस ना, मला पळवून लावण्यात मदत केली होतीस. तुझ्यामुळे शिवाचं आणि आशूचं लग्न झालंय. आणि हे सगळं जर तुझ्या आईला कळलं तर तुला समोर उभं करेल ती. मग जे करशील ते लक्ष देऊन कर. तुम्हाला किट्टू डार्लिंग, तिच्यावर चिडून काही उपयोग नाहीये. आपल्याला आता यापुढे ताकही फुंकून प्यावं लागणार आहे, कळतंय का? पण हे सगळं सत्य जर सगळ्यांसमोर आलं तर आपण संपू सुहास. मग आता पुढे काय करायचं ठरवलंयस? कमी काही विचार करू. एक मिनिट. त्या भाड्याच्या गुणांना फोन लाव.